पाटील, नितीन शशिकांत पाटील प्रतिवर्षी टी शर्ट्स जॅकेट्स प्लेअर ऑफ द मॅचला देत असतात. ते आपण इथे बघू शकतोय. यानंतर नयनेश सुर्वे आमच्या मित्राकडनं हा एक खास चषक आहे. आपण बघू शकता त्या चषकावरती नामदार उदय सामंत यांचा दिमागदार फोटो इथे दिसतोय, जे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. आमचे सर्व आहेत. आणि प्लेअर ऑफ द मॅचची ही मुख्य ट्रॉफी ही स्पॉन्सर केली ल्युकर इलेक्ट्रिक मधला हा अतिशय पॉप्युलर ब्रँड आहे. LED लाईट्स, फॅन आणि ऑफकोर्स जिंकलेल्या संघाला सेलिब्रेशन करण्यासाठी ओव्हनली या शॉपमधून एक चविष्ट छान क्रीमी केक. कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिला सामना अतिशय उत्कृष्टरित्या पार पडला राजेश. आणि बोलायचं म्हटल्यानंतर टेन्शन येतं. आणि इकडे प्रशांत आठवडे म्हणतात की आता आपण थांबूया, ह्यांनाच बोलू द्या. कसं वाटतं राजेश, पहिला सामना एका रनने जिंकला, काय शेवटला काय वाटत होतं? प्रेशर होतं, जरा वाटत होतं होईल का नाही, पण जेडीने सुंदर ओव्हर टाकली. आणि सुरुवातीला म्हणजे 70-72चं टार्गेट झाल्यानंतर कम्फर्टेबल वाटत होतं की पुरेसं आहे टार्गेट? तसं वाटत होतं. शेवटच्या ओव्हरला रन आल्यामुळे आम्हाला जरा कॉन्फिडन्स आला. 70 पार केल्यामुळे जरा वाटत होतं जिंकेन आता. अजून एक प्रश्न तुला विचारायचा आहे, कारण मॅन ऑफ द सिरीज पण तू राहिलेला आहेस, प्लेअर ऑफ द सिरीज अनेक ठिकाणी तू हे चषक पटकावलेले आहेस. दिवसाचा खेळ आणि रात्रीचा खेळ याच्यामध्ये काय काय फरक पडला? कारण मला वाटतं फर्स्ट टाइम आज तू डेलाइट्समध्ये इथं मॅच खेळतोयस. नाईटला जरा अजून चांगलं वाटतं खेळायला. आज आजचं सत्र तुमच्या मालकीचं असू दे. ह्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. आणि असाच अप्रतिम परफॉर्मन्स राजेश तुझा होऊ दे. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 9वं पर्व, नावातच सर्व. tenniscricket.in सगळी टीम आपल्याबरोबर जोडली गेली. मगाशी पण मी वॉर रूममध्ये होतो आणि प्रत्येक जण अतिशय अप्रतिम काम करत होता. हॅट्स ऑफ टू यू गाईज. संतोष नाणेकर आणि सगळी मंडळी. नंतर फक्त सगळ्यांची नावं मला द्या, नाहीतर संतोष म्हणेल फक्त माझंच नाव घेतोस, असं नको व्हायला, हो ना? सो रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी प्लेअर ऑफ द मॅच आजच्या सत्रातला पहिला सामना बहुमान पटकवलेला आहे तो राजेश सोरटे यांनी. खूप सारे स्पॉन्सर या स्पर्धेला दरवर्षी असतात. आपण काही पर्सनल जे स्पॉन्सर आहेत, जे हितचिंतक आहेत या स्पर्धेचे, त्यांचं ब्रँडिंग, त्यांची होर्डिंग्स बघू शकतो, ज्याच्यामध्ये स्वप्नील देसाई आहेत, आमचे नगरसेवक मित्र निमेश नायर आहेत, त्यानंतर आझिम भाई चिकटे आहेत, प्रकाश शेठ रसाळ आहेत, केदार उर्फ मुन्ना देसाई ज्यांच्या संघाने आता विजयी प्रवास या वर्षीचा सुरू केलेला आहे, त्यांचा आपण होर्डिंग बघू शकतो. या बाजूला तुषार साळवी जे तालुका प्रमुख आहेत युवा सेनेचे, नंतर अभिजित दुडे जे शहर प्रमुख आहेत युवा सेनेचे. जो एक्झिबिशन सामना इथे होणार आहे 19 तारखेला, त्याचे हे दोन्ही मित्र आमचे प्रायोजक आहेत. त्याच्या पलीकडे आपण ज्येष्ठ नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष राजन शेटे, त्यांचे सुपुत्र प्रसाद शेटे यांचं होर्डिंग बघू शकता. MMM बिल्कॉन हे आमचे मित्र आहेत. दरवर्षी ही सगळी मंडळी स्पॉन्सर म्हणून आम्हाला लाभतात, आमचे हितचिंतक असतात. स्मार्ट नेट आणि स्मार्ट सिक्युरिटी सिस्टीम्स यांचं आपण होर्डिंग बघू शकता. याच्या व्यतिरिक्त शेखर कवितके, राजू शेठ घाग, गणेश भिंगारडे, भवानी स्पोर्ट्स येद्रे, त्यानंतर सुनील शेठ भोंगले, ओमकार मोरे, संदेश कलगुटकर, निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर, DVP इन्फ्रा प्रोजेक्ट, विमल स्क्वेअर एक आकर्षक बिल्डिंग आता तुमच्या रत्नागिरीकरांसाठी लवकरच बनते समृद्धीच्या माध्यमातून, त्याचं ब्रँडिंग आपण बघू शकतो. आपण मुख्य मंचावरती सगळ्या लीडिंग स्पॉन्सर्सचे लोगो इथे बघू शकतो. अशा पद्धतीने या सगळ्यांमुळे ही स्पर्धा यशस्वी होते. ह्या ट्रॉफीज समर्थ रोडलाईन्सच्या माध्यमातून दरवर्षी आम्हाला मिळतात. गजेंद्र पाथरे, अथर्व पाथरे हे आमचे मित्र, त्यांचं होर्डिंग बघू शकतो. ओमकार डेव्हलपर्सचे प्रसाद वागदरे आहेत, त्यानंतर विजय खेडेकर, वैभवी खेडेकर यांचं होर्डिंग आपण बघू शकता. आणि नरेश शेठ भोईर, द गोल्ड मॅन ज्यांना आम्ही म्हणतो, की ज्यांनी TVSची रॉनिन ही बाईक स्पॉन्सर केली, जी मिळणार आहे यावर्षीच्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला.
अशा पद्धतीने ही थोडीफार माहिती तुम्हाला दिली. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत, जे इथे फिजिकली अवेलेबल आहेत आणि जे ऑनलाईन मॅचेस बघतायत. आजही खूप रोमहर्षक चुरशीचे सामने आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. किरण भैयांचा कटआउट, सामंत साहेबांचा कटआउट तुम्ही इथे बघू शकता. जे आमचे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे, त्यांच्यामुळेच सलग 9व्या वर्षामध्ये अतिशय दिमाखात ही रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आम्ही आयोजित करू शकलेलो आहोत. सर्व टेक्निकल टीम, स्कोरर, अंपायर सगळेजण इथे आहेत. आणि मला वाटतं या सामन्यासाठी गोपी आणि प्रशांत आदवळे हे दोन माझे मित्र तिथे दिसत आहेत. ओव्हर टू यू गोपी, हिअर वी गो फॉर द मॅच. थँक्यू अभिजितजी गोडबोले यांचा हा सुमधुर आवाज आपण ऐकलं. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नामदार उदयजी सामंत साहेब पुरस्कृत ओम साई स्पोर्ट्स रत्नागिरी आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल, टप्प्याचा बॉल पूल केलाय, प्रॉपर टायमिंग, डीप स्क्वेअर लेगला बॉल जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवर धमाका येतोय. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना बॅटर अभिजितच्या बॅटमधून बाहेर पाठवलाय. 6 धाबांसाठी षटकार. स्वॅग से नाही, षटकाराने स्वागत. बॉलिंग मार्कवर तुम्ही पाहू शकाल पहिल्या षटकाच्या दरम्यान पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्या जातोय सचिन. यावेळी पुढे टाकलाय बॉल, कट केलाय. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सिंगल इथे प्राप्त केली. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला आणि त्यानंतर विश्वजितने सिंगल इथे घेतली. स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळाला. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. पहिला बॉल थोडासा आखूट टप्प्याचा होता, त्याच्यावर मोठा फटका खेळला गेला आणि त्यानंतर बॉल थोडासा पुढे टाकला. अगदी हलक्या हाताने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न दाखवला गेला. सिंगल मिळते. टीमची टोटल रन झालीत 7. सचिन पुन्हा एकदा सज्ज होईल. संदीप पाटील साठी हा बॉल गॅप मध्ये खेळलाय. बॉल चाललाय दणदण करत सीमारेषेच्या पलीकडे, थर्डमॅन बाउंड्री लाईनला कापत. 4 धाबांसाठी संदीप पाटीलच्या बॅटमधून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. काय फटका इथे सजवलाय. संदीप पाटील, पप्पू या टोपण नावाने देखील जाणला जातो. सोनारी हे गाव, या गावाला बिलॉंग करतो आणि सध्या स्मार्ट नेट रायगडसाठी सलामीला आलाय. विश्वजित मात्रेच्या बरोबरीने रन झाले सध्या 11. स्मार्ट नेट रायगड विरुद्ध बापकर नॉट 7. सचिनचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर ठेवला, शफल झाला होता. बॅटर संदीप आणि त्यानंतर इथे हा चेंडू येतोय डॉट बॉल. थोडंसं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला गेला. सेकंड बॉल सिंगल प्राप्त केली, त्यानंतर चौकार आणि हा बॉल येतो ते डॉट बॉल. 11 रन्स पहिल्या डावाचा खेळ ते सध्या आपण पाहतोय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी इनसाइड आउट खेळायचा होता. फटका इथे तेवढासा प्रॉपर टायमिंग सह पाहायला मिळत नाहीये, परंतु रन मात्र मिळेल. सिंगल मिळते. 1 रन इथे प्राप्त होते संदीपला. 12 धावा सध्या स्कोर बोर्डवर. एक चांगली सुरुवात. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात तुमचं अर्ध काम पूर्ण करते आणि अगदी तो फ्लाइंग स्टार्ट देण्याचा इरादा या दोन्ही बॅटर्सनी ते दाखवलाय. स्मार्ट नेट रायगड या संघासाठी सलामीला आलेत आणि आता स्ट्रायकिंग एंडला असेल विश्वजित सचिनच्या विरोधात, त्याने 1 षटकार ठोकलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल येतोय गलीमधून आणि त्यानंतर आपण पाहिलं तर फ्लाय स्लिप रिजन मधून चेंडू विथ द कार्पेटने बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. 4 धाबांसाठी चौकार. दुसऱ्या बाजूला संदीप पाटील 3 बॉल फेस केलेत. 5 धावांवर खेळतोय. आपण पाहतो एक मोठी मॅच स्मार्ट नेट रायगड विरुद्ध बापकर नॉट 7 बारामती या दोन्ही संघांच्या दरम्यान.
आजच्या दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना इथे रंगलाय. मायबाप क्रीडा रसिक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आमच्यासोबत आमची संपूर्ण टेक्निकल टीम, त्याचबरोबर आपण पाहू शकाल आमचे सर्व ऑफिशियल्स, गुणलेखक, सर्वांचंच कामकाज खूप चांगलं पाहायला मिळत आहे. परंतु तेवढंच कौतुक करावं लागेल आमचे दोन्ही आधारस्तंभ आदरणीय नामदार उदयजी सामंत साहेब, उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य, आणि त्याचबरोबर आदरणीय किरण उर्फ भैयाशेठ सामंत. या दोन्ही आमच्या आधारस्तंभांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी प्रत्येक पर्वात आम्हाला मिळालं आहे. आणि हे दर्जेदार आणि नेटकं आयोजन आपण पाहतोय. आदरणीय दीपकदादा पवार आणि संपूर्ण आमची ओम साई स्पोर्टची टीम. सेकंड ओव्हरला होईल इथे सुरुवात. फुलंडीचा बॉल, स्टँड अँड डिलिव्हर, प्रॉपर टायमिंग, बॉलला पाठवलाय आउट ऑफ दी पार्क. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे हा ठोकलाय षटकार. संदीप पाटील ऑन फायर. ॲक्शन रिप्ले अगदी स्लॉटमध्ये होता आणि स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनच्या डोक्यावरून नवनाथ हडवळेचं स्वागत करणारा हा षटकार पाहायला मिळाला. संदीप पाटील आता पोहोचलाय 11 रन्सवर. 4 बॉल त्याने फेस केलेत. नवनाथ कॉमेंट्री बॉक्स एंड कडून राईट ओव्हर दी विकेटने हा बॉल संदीप साडी यावेळी थोडासा पुढे ठेवला. आउटसाइड ऑफ स्टंप, टप्पा थोडासा बाहेर पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर आणि त्यानंतर हा चेंडू इथे निर्धाव पाहायला मिळतोय. थोडंसं कमबॅक म्हणावं लागेल. कुठेतरी थोडासा आत्मविश्वास दाखवला गेला असं चित्र पाहायला मिळते. कारण पहिल्या बॉलवर स्वागत केलं होतं. पहिल्या षटकात देखील तेच पाहायला मिळालं. विश्वजित म्हात्रेने अगदी पहिला चेंडू षटकारासाठी टोलावला होता. सेकंड ओव्हरमध्ये नवनाथ हडवळेचं देखील स्वागत संदीप पाटीलने केलंय षटकाराने. रन झालेत 22. नवनाथ टू संदीप. खोलवट टप्प्याचा चेंडू, यावेळी क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडणार नाहीये. लॉंग ऑन मध्ये एक सुरेख झेल तिथे टिपलाय. सेफ अँड कॅच, चांगली फिल्डिंग. थँक्यू डीजे. ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, परंतु लांबी कमी होती या फटक्यावर आणि त्यानंतर एक चांगला झेल इथे टिपलाय. राहुल लोहार लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षण करत होता आणि पहिला ब्रेक थ्रू मिळतोय. संदीप पाटील 6 बॉल फेस केले, 11 धावा त्याने काढल्यात आणि त्यानंतर तो बाद झालाय. चांगली इनिंग त्याने तिथे पेश केली आहे स्मार्ट रेड रायगडसाठी. परंतु ही पहिली सफलता मिळते टीम बापकर नॉट 7 बारामती या संघाला. नवनाथ हडवळेने पहिली विकेट घेतली आपल्या टीमसाठी. सेकंड ओव्हरमध्ये तो सध्या बॉलिंग करतोय आणि आता मैदानामध्ये नवीन बॅटर दाखल झालाय. उरण तालुक्यातील दिगोडे गाव या गावाला बिलोंग करणारा विश्वजित मेघनाथ ठाकूर. हा खेळाडू सर्वाधिक महत्त्वाचा राहील, याच्यावर भरपूर लक्ष असेल. कारण या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी सातत्याने गर्दी असते. मागच्या काही वर्षांपासून स्वतःच्या सामर्थ्याच्या जोरावर टेनिस क्रिकेट विश्वात या खेळाडूने आपली एक वेगळी छाप आणि एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आणि तो खेळाडू सध्या स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल स्मार्ट रेड रायगड साडी. विश्वजित ठाकूर समोर असेल बॉलर नवनाथचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. अंपायर्स इशारा कळवत आहेत. वाईट बॉल, थोडासा बाहेर पिचिंग थोडंसं बाहेर ठेवलं आणि त्यानंतर बाहेर निघणारा हा बॉल. एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात टीमच्या खात्यात ॲड होईल. 23 रन्स, 1 गडी बाद 23. चांगली सुरुवात. हे षटक थोडंसं कमबॅक करणारं म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवर जरूर षटकार ठोकला होता संदीप पाटीलने, परंतु त्यानंतर तो बाद झालाय. नवनाथ हडवळे पुन्हा एकदा सज्ज होईल. विश्वजित साडी स्लॉट मध्ये हा बॉल नाही सोडणार. विश्वजित बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर रिजन मधून आउट ऑफ दी पार्क. युजिट षटकार. येस डीजे. थँक्यू. यावेळी फुल टोस होता अवे फ्रॉम बॉडी किळाय. सिंगल इथे प्राप्त करेल विश्वजित ठाकूर.
काय फटका यादीच्या बॉलवर अक्षरशः तुटून पडला, थोडासा पुढे टाकला नवनाथने बॉल आणि अगदी प्रॉपर टायमिंग जुळताना पाहायला मिळालं. बॅटमधून स्वीट साऊंड ऐकायला आला आणि अगदी तिथेच पक्क झालं होतं, हा बॉल आउट ऑफ द पार्क जाईल, षटकार ठोकला होता. परंतु दोन्ही विश्वजित सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. स्मार्ट नेट रायगड साडी दोघांच्याही नावात विश्व आहे, जीत आहे. एका बाजूला विश्वजित मात्रे तर दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूर. विश्वजित मात्रे सध्या 3 बॉलमध्ये 11 धावांवर खेळतोय. नवनाथ हडवळेचा हा बॉल विश्वजित मात्रेसाठी आउटसाइड ऑफ स्टंप गेला होता आणि त्यानंतर स्क्वेअर कट करायचा होता, परंतु बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर बॉल येतोय ते गली रिजन मध्ये, तिथे सिंगल प्राप्त केली आहे विश्वजित मात्रेने. एकेरी धाव पूर्ण होती आणि त्यानंतर टीमची टोटल आता स्कोरबोर्डवर येऊन पोहोचली आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. रन झालेत 31 धावा 1 गडी बाद. संदीप पाटीलची महत्वाची विकेट इथे मिळवली गेली, परंतु त्यानंतर विश्वजित ठाकूरने तेवढीच दमखम दाखवली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 31 रन्स म्हणजे सध्या आपण सरासरीचा जर विचार केला तर 15.50 अर्थातच 15.5ची सध्या ॲव्हरेज आपल्याला पाहायला मिळते पहिल्या 2 ओव्हरमध्ये. चांगली सुरुवात दोन्ही बॅटर्सनी करून दिली आहे, परंतु येणाऱ्या कालावधीत आपण पाहणार आहोत मायबाप क्रीडा रसिक सर्वाधिक उत्सुकता असेल 19 जानेवारी 2023 या दिवसाची, कारण एक मोठी मॅच तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतोय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023च्या माध्यमातून एका बाजूला टीम असेल बेस्ट ऑफ ग्रामीण विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया क्रिकेटचा महासंग्राम, परंतु सध्या आपण पाहतोय याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा, अर्थातच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 पर्व 9. दीपकदादा पवार आणि आमची संपूर्ण टीम ओम साई स्पोर्ट्स त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मात्र सलाम करावा लागेल. प्रत्येक पर्वात काहीतरी नवीन देण्याचा मानस दाखवला जातो आणि याचसाठी ही स्पर्धा जाणली जाते. भारतातील टेनिस क्रिकेट विश्वातील अग्रमानांकित स्पर्धांपैकी एक स्पर्धा. वर्षाचे 365 दिवस मायबाप क्रीडा रसिक ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट बघतात तो क्रिकेटचा वर्ल्ड कप, टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणावा लागेल. अर्थातच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. हाय डेफिनेशन कॅमेरांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह पाहतो आहात. थेट प्रक्षेपण केलं जात आहे. tenniscricket.in संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम, आमचे सर्व कॅमेरामन, प्रत्येकाचं कौतुक करावं लागेल. 3ऱ्या ओव्हरला होईल सुरुवात. प्रथमेश येतोय 3ऱ्या ओव्हरसाठी. डावखुऱ्याचा गोलंदाज ऑन साइडला स्क्वेअर लेगला बॉल उडवलाय. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं जजमेंट, झेल होतोय. दुसऱ्या विकेटचं पतन. विश्वजित मात्रे आउट. काही झेल इथे टिपलाय. विश्वजित मात्रे थोडासा नाराज होता, टायमिंग होऊ शकला नाही बॉल आणि त्यानंतर एक चांगला झेल इथे टिपलाय. चांगली फिल्डिंग. दुसरा गडी इथे बाद झालाय. रन झाले सध्या स्कोर कार्डवर 31. 2 गडी इथे गमावलेत. स्मार्ट नेट रायगड विरुद्ध वापकर 11 नॉट 7 बारामती या 2 संघांच्या दरम्यान आजच्या दुसऱ्या दिवसातील ही दुसरी लढत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये येतोय योगेश पवार, एक मोठा खेळाडू, लेदर क्रिकेट भरपूर खेळलाय. डी.वाय. पाटील साठी देखील आपण सातत्याने याची कामगिरी पाहिली आहे आणि तोच योगेश पवार जो डावखुऱ्याचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक मोठं नाव आहे क्रिकेट विश्वातलं आणि त्याच्या बरोबरीने असेल विश्वजित ठाकूर. परंतु गोलंदाज सध्या 3ऱ्या षटकाच्या दरम्यान आपण पाहतोय प्रथमेश राठोड आल्या सफलता मिळवून देतोय. त्याने इथे आपल्या संघासाठी एक महत्वाची विकेट विश्वजित मात्रेची मिळवून दिली. रन झाले सध्या 31. 2 गडी ते गमावलेत. प्रथमेश पुन्हा एकदा लोअर फुलटोस होता, कव्हर्स मध्ये खेळाय, गॅप मध्ये खेळायचं होता, थोडंसं फंबलिंग होतंय. 1 रन पूर्ण झाली आहे. सेकंड रन साठी होईल प्रयत्न. बॉल चाललाय डीप कव्हर्सला, तोपर्यंत रन मिळतील इथे 2. थोडंसं फंबलिंग तिथे करताना पाहायला मिळाले दोन्ही फिल्डर्स आणि लगेचच सेकंड रन इथे पूर्ण केली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन इथे मिळतील. प्रथमेश राठोड जो सोलापूर जिल्ह्याला बिलॉंग करतो, एक चांगला खेळाडू आहे, यंगस्टर. सध्या चांगली बॉलिंग तो इथे करतोय लेफ्ट आर्म विकेटने.
अकूट टप्प्याचा बॉल पुल केलाय, बॉल हवेत, परंतु टायमिंग प्रॉपर. डीप स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. योगेश पवार साठी हाफ ट्रॅकर होता, लवकर पिक केला आणि त्यानंतर स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला. 6 धावांसाठी षटकार. चांगला फटका. धावा झाल्या सध्या 39. 2 गडी ते गमावलेत. योगेश पवारने 2 बॉल आतापर्यंत फेस केलेत आणि 2 बॉलवर आतापर्यंत 8 धावांवर तो खेळतोय. टॉस या मॅचचा जिंकला होता बापकर 11. नॉट 7 बारामती. 39 रन, 2 गडी बाद, 39, लॉस ऑफ 2 विकेट्स, 39 रन, 2 विकेटों के नुकसान पर. तिसरं षटक प्रथमेश राठोड मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय. छत्रपती शिवाजी महाराज एंड कडून योगेश पवार साठी हा बॉल थोडासा पुढे टाकला. बॉलर बॅक ड्राईव्ह इथे करायचा होता, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळायचा होता, परंतु फॉलो थ्रू मध्ये अडवला हा बॉल. रन इथे मिळणार नाहीये. हा असेल इथे डॉट बॉल. प्रथमेश राठोड एक षटकार या आधीच्या बॉलवर जरूर ठोकला, परंतु त्यानंतर कमबॅक करतोय. उत्तर दिलंय या चेंडूवर त्याने. पुन्हा एकदा तो सज्ज होईल, परंतु इथे बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय स्लिप रिजनला. सिंगल इथे प्राप्त होईल योगेश पवारला. बॅटची कडा, चायनीज कट आणि अगदी रुबी कट देखील म्हटलं जातं या फटक्याला. सिंगल इथे प्राप्त होते. या सिंगल नंतर टीमची टोटल आता स्कोरबोर्डवर येऊन पोहोचली आहे 40 रन्स. दुपारचं सत्र, दुसरा दिवस या स्पर्धेचा, 9वं पर्व. सर्व आमच्या आयोजकांच्या कार्यकर्तृत्वाला मात्र सलाम करावा लागेल. दीपकदादा पवार, त्याचबरोबर आमची संपूर्ण ओम साई स्पोर्टची टीम. प्रत्येक पर्वात मायबाप क्रीडा रसिकांसाठी एक पर्वणीच असते क्रिकेटची. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु फटका इथे फसलाय आणि आता परतावं लागेल. घेतलाय झेल, परततोय बॅटर. संपेल खेळ. विश्वजीत ठाकूर OUT आउट. बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे, थँक्यू. परंतु इथे तिसऱ्या पंचांना पाचारण केलं गेलंय. निर्णय आता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून लवकरच पोहोचेल. डिसिजन स्पेंडिंग आणि सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चर्चा केली जाते दोन्ही आमचे ऑफिशियल्स. परंतु आता ही विकेट मिळेल का की फलंदाजी ते नाबाद असेल, हे चित्र अगदी काही क्षणांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 9वं पर्व या स्पर्धेचं आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील एक मोठी हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. स्मार्ट नेट रायगड विरुद्ध बापकर 11 नॉट 7 बारामती. बापकर 11 नॉट 7 बारामती संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर पहिल्या इनिंगमध्ये स्मार्ट नेट रायगडने आतापर्यंत रन बनवले 40, 2 गडी गमावलेत. परंतु या चेंडूवर काय घडणार याची आता कुठेतरी मायबाप क्रीडा रसिकांना देखील उत्कंठा असेल. कारण विश्वजीत ठाकूरचा हा फटका इथे फसला. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न, त्यानंतर मिस टायमिंग स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. एक झेल जरूर इथे टिपला गेलाय, परंतु डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आपण पाहतोय आमच्या अतिथी कक्षात अनेक मान्यवर देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येत असतात. अतिथी देव भव ही आपली संस्कृती आहे आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा देखील यथोचित सन्मान आपण करत असतो. ही ओळख आहे या स्पर्धेची. अभिजितजी गोडबोले यांचा आवाज आपण सातत्याने ऐकत असतो आणि त्यांच्यासाठी नक्की सांगावं लागेल, हसता हुआ नुराणी चेहरा, सातत्याने स्माईल. अभिदादाला आम्ही अनेक वर्ष लहानपणापासून बघतोय आणि जेव्हा जेव्हा अभिदादा आपल्याला दिसतो किंवा पाहायला मिळतो, एक स्माईल त्याच्या चेहऱ्यावर असते. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये निर्णय येतोय. या मॅचकडे जाऊया. विश्वजीत ठाकूर आता डकआउटच्या दिशेने निघालाय, म्हणजेच हा गडी इथे बाद होते. ही विकेट मिळते प्रथमेशला आणि आता तिसरा धक्का बसतोय स्मार्ट नेट रायगडला. विश्वजीत ठाकूर नाराज आहे, खांदे थोडेसे खालावलेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि त्यानंतर विकेट इथे गमावली आहे.
स्मार्ट नेट रायगडने 40 धावा स्कोर कार्डवर 3 गडी बाद. इथे कमबॅक होऊ शकतं कारण विकेट आता मिळाली आहे विश्वजित ठाकूरची, जो खेळाडू सर्वाधिक घातक ठरू शकतो, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गुजरातचा खेळाडू बंटी पटेल. हे देखील वादळ आहे. यंदाचा हंगाम बंटी पटेलने अक्षरशः गाजवलाय. ऍक्शन रिप्ले यादीच्या विकेटचा तुम्ही पाहू शकाल. प्रथमेशचा हा बॉल फुलटोस होता. रिव्हर्स खेळण्याचा मोह इथे आवरता आला नाही, परंतु फटका फसला आणि त्यानंतर एक चांगला झेल इथे टिपला गेलाय. क्षेत्ररक्षण करताना तिथे पाहायला मिळाला फिल्डर सुरेख झेल त्याने टिपलाय. 3 गडी बाद 40. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्मार्ट नेट रायगड पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 40 धावा इथे बनवल्या गेल्यात. योगेश पवार 4 बॉलमध्ये 9 आणि नुकताच बंटी पटेल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चौथ्या ओव्हरला होईल इथे सुरुवात. 4th ओव्हरसाठी येतोय बॉलिंग मार्कवर बॉलर विजय. विजय खडके जो पुण्याचा खेळाडू आहे, ओव्हर नंबर 4 साठी दाखल झालाय. कॉम्बॉक्स एंड कडून 4थे षटक इथे सुरू होतंय. स्ट्रायकिंग एंडला योगेश पवार एक मोठा खेळाडू आणि त्याच्यासमोर विजय खडके. पहिला बॉल यावेळी लॉब केलाय. बॉल हवेत, हवाई हल्ला लॉंग ऑनच्या डोक्यावरून योगेश पवारच्या बॅट मधून धमाका येतोय. शानदार षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. काय फटका इथे सजवलाय. ताकद नजाकत सर्व पाहायला मिळालं. प्रॉपर टायमिंग आणि अगदी हा फटका खेळल्यानंतर त्या बॉलकडे योगेश पवार पाहत राहिला आणि त्याने नक्कीच मनातून ठरवलं होतं की हा बॉल आता बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. विजय खडकेचं स्वागत करतोय योगेश पवार षटकाराने. 46 रन्स 3 गडी ते गमावलेत. चौथ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर हा महत्वपूर्ण षटकार योगेश पवारच्या बॅटमधून तो आता पोहोचलाय. 15 वर 46 धावा. विजय लेफ्टम आरामडी विकेटने. यावेळी फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत, फलंदाज बाद. 4था धक्का बसतोय. योगेश पवारचा खेळ संपतोय. आसिफने घेतलाय झेल. फलंदाज योगेश पवारचा संपेल खेळ. आउट. ऍक्शन रिप्ले. डान्सिंग डाऊन टू विकेटने पुढे आला होता आणि त्यानंतर मोठा फटका खेळायचा, परंतु टायमिंग इथे चुकलं आणि त्यानंतर आसिफने इथे हा झेल घेतलाय. चौथा धक्का टीम स्मार्ट नेट रायगडला. आसिफ सय्यदने हा झेल इथे टिपला. योगेश पवारची खेळी इथे समाप्त झाली आणि आता त्याची जागा घेण्यासाठी आणखीन एक गुजरातचा स्टार खेळाडू हितेंद्र जडेजा. हितेंद्र जडेजा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रन झाले 46. चौथा धक्का इथे बसलाय. टीम स्मार्ट नेट रायगडला हितेंद्र जडेजा स्ट्रायकिंग एंडला. विजय खडके पहिल्या षटकाराचं उत्तर त्याने दिलंय. टिट फॉर टॅट. हा चेंडू आल्या आल्या पाठवून दिलाय अगदी प्रेक्षक गॅलरीमध्ये. 6 धावांसाठी पहिलाच बॉल फेस करत असताना हितेंद्र जडेजाच्या बॅटमधून सुपर से उपर षटकार. थँक्यू डीजे. थोडासा बाहेर निघाला होता बॉल, परंतु अगदी चांगला टायमिंग इथे दाखवून दिला आणि पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार ठोकलाय. पहिल्या बॉलवर षटकार, सेकंड बॉलवर विकेट, तिसरा बॉल षटकार. आता हे समीकरण असेच चालू राहील का? कारण पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर त्याचं उत्तर दिलं होतं विजयने विकेट घेऊन योगेश पवारची.
इथे रन नाही मिळणार, परंतु बॉल येतोय मागे. 1 रन मिळेल, कारण थोडासा यष्टीरक्षकाला चुकून बॉल मागे गेला. लगेचच जसं का पाहिलं यष्टीरक्षकाच्या हातातून बॉल निसटलाय, त्यानंतर सिंगल इथे प्राप्त केली. एकेरी धाव टीमच्या खात्यात ऍड होईल. रन झाले सध्या 53. कदाचित नेक्स्ट मॅचचा कॉल द्या प्लीज. तर यानंतर आणखीन एक मोठी मॅच तुमच्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत. आजच्या दिवसातील तिसरी मॅच मुन्ना देसाई विरुद्ध स्मार्टनेट रायगड. मुन्ना देसाई 11 विरुद्ध स्मार्टनेट रायगड. मुन्ना देसाई 11 संघाला विनंती असेल आपण आपली खेळाडूंची यादी आमच्यापर्यंत पोहोचवा. हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. इथे थोडंसं थांबवलंय. बंटी पटेल स्ट्रायकिंग एंडला पोहोचला. पहिला बॉल त्याने फेस केलाय विजय खडकेच्या विरोधात. हा असेल इथे डॉट बॉल. थोडासा अवे फ्रॉम बॉडी घेण्याचा प्रयत्न बंटी पटेलचा, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे होताना पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल येतोय विजय खडकेचा. रन झाले सध्या 53. 4 गडी ते गमावलेत स्मार्टनेट रायगड पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना. विजय खडके चौथ्या ओव्हर मधला हा बॉल. स्ट्रायकिंग एंडला बंटी. यावेळी कट केलाय बॉल, स्क्वेअर कट, परंतु हा बॉल नक्कीच जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शानदार दमदार चौकार गॅप मध्ये खेळलाय. 4 धावा. थोडीशी जागा बनवली या फटक्यासाठी. बाहेर होता थोडासा बॉल, त्यानंतर आपण पाहिलं असेल ही जागा बनवली आणि हा स्क्वेअर कट अक्षरशः नेत्रदीपक फटका कॉपीबुक स्टाईलने खेळलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये सध्या पाहायला मिळतंय. यासारख्या फटक्यांसाठी जाणला जातो बंटी पटेल आणि त्यानंतर त्याने रिॲक्शन देखील दिले. असंच खेळायचं होतं, हाच फटका मला सजवायचा होता, गॅपमध्येच खेळायचं होतं आणि 4 धावा त्याने वसूल केल्या. 4 षटकांचा इथे खेळ संपलाय पहिल्या इनिंगमध्ये. रन झाले 57 आणि आता 2 षटकं म्हणजेच 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असेल. किती मोठं टार्गेट इथे सेट केलं जाईल आजच्या दुसऱ्या दिवसात. तर काल देखील आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने फलंदाज गोलंदाजांनी आपल्याला आपल्या खेळाच्या जोरावर प्रभावित केलं. आजचा दिवस कोणत्या टीमसाठी कोणत्या खेळाडूंसाठी महत्त्वाचा राहील. रन झालेत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 57 गडी बाद झालेत आतापर्यंत 4. 5वं षटक 5व्या ओव्हरसाठी छत्रपती शिवाजी महाराज एंडकडून बॉलर इथे सज्ज झालाय अक्षय टावरे. हा खेळाडू देखील यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. नुकतीच पार पडलेली आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील या खेळाडूने सर्वांना इम्प्रेस केलंय, प्रभावित केलंय आणि तो खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 5 साठी दाखल झालाय अक्षय टावरे. स्ट्रायकिंग एंडला हितेंद्रसाठी हा बॉल थोडासा पुढे ठेवला. टप्पा पडल्यानंतर बाउन्स थोडासा पाहायला मिळाला आणि अगदी शरीराच्या जवळून बॅट जवळून हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात पोहोचलाय. निर्धाव चेंडू अक्षय टावरे. यावेळी पुन्हा एकदा पुढे टाकण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होतोय. प्ले डाऊन. हितेंद्र जडेजा आउट. येस, थँक्यू डीजे. थोडासा मागे गेला होता हितेंद्र आणि त्यानंतर प्ले डाऊन झालाय. श्लोक आर्या 11 आणि TWG डॉमिनेटर्स ग्वागर दोन्ही संघ नायकांना विनंती करत आहोत आम्ही की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर कृपया समालोचन कक्षाच्या समोर येऊन रिपोर्टिंग करा. श्लोक आर्या 11 विरुद्ध TWG डॉमिनेटर्स ग्वागर. आपल्याला विनंती आहे आपण आमच्या टेक्निकल टीम्सशी संपर्क करा. मैदानाच्या आतमध्ये जाऊया.
जीवित मात्रे मुळेकणचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्याने अगदी पहिला बॉल फेस करत असताना गॅप मध्ये हा फटका सजवलाय. धाबा मिळतील इथे डीप कव्हरला चौकार. 4 धाबा. एकसष्ट धाबा. 5 गडी बाद. 5वं षटक. अक्षय टावरे पहिला बॉल निर्धाव. सेकंड बॉलवर विकेट. तिसऱ्या बॉलवर जीवित मात्रेने गॅप मध्ये फटका सजवला. डीप कव्हर्सला आलाय चौकार अक्षयच्या विरोधात. इथे फिंगर रोल केलेत आणि त्यानंतर यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू लॉंग स्टॉपला येतोय, परंतु 1 रन इथे पूर्ण केली जाते. जीवित साठी हा बॉल थोडासा बाउन्स करताना आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय टावरे फिंगर इथे रोल केले आणि त्यानंतर ॲक्शन रिप्ले या चेंडूचा पाहायला मिळतोय. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आपण पाहू शकाल. यष्टीरक्षकाने जसा बॉल त्याच्या हातातून निसटला अक्षयने लगेचच रिॲक्शन दिली आणि पुन्हा एकदा सज्ज होईल. परंतु यावेळी ऑन साईडला बंटी पटेलचा हा घणाघात पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आउट ऑफ दी पार्क येतोय दमदार षटकार. बंटी पटेल साठी हा बॉल थोडासा अप ट्रॅकर होता, लवकर पिक केला आणि त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं. 6 धाबांसाठी. अक्षय टावरेवर आक्रमण केलंय. हा पा ॲक्शन रिप्ले. बंटी पटेलच्या चेहऱ्यावर ती रिॲक्शन पाहायला मिळाली. अगदी स्वतःला एक प्रदक्षिणा त्याने पूर्ण केली आणि त्यानंतर या बॉलकडे तो पाहत राहिला. ते सांगितलं की हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडेच मी मारेन. षटकार ठोकलाय बंटीने. अक्षय टावरेवर थोडंसं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकात एक चौकार आणि एक षटकार वसूल केला गेलाय आणि त्यानंतर आता टीमची टोटल स्कोरबोर्डवर रन झालेत 68 धावा. 5 गडी बाद. 5वं षटक. जीवित मात्रे 2 बॉलमध्ये 5 वर खेळतोय, तर बंटी पटेल आता पोहोचलाय 3 बॉल्समध्ये 10 या धावसंख्येवर. आपण पाहतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 9 दुसरा दिवस. इथे बाहेर काढलाय बॉल. आधीच्या बॉलचं उत्तर देण्याचा प्रयत्न अक्षय टावरेने लगेचच दाखवला, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय बॉल. लेग कटरचा वापर इथे केला गेला, परंतु बंटी पटेल सध्या पंचांशी चर्चा करताना पाहायला मिळतोय. तो विचारतोय पंचांना की हा बॉल थोडासा बाहेर निघालाय. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि पंचांनी सांगितलं की हा चेंडू अगदी चांगल्या लाईनवर होता. असेल इथे डॉट बॉल. 5 षटकांचा खेळ संपलाय, कारण शफल झाला होता बॅटर आणि त्यामुळेच हा डॉट बॉल येतोय. मॅचच्या दरम्यान आपण पाहतोय दोन्ही आमचे ऑफिशियल्स पंच गौरव भागवत सर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याबरोबर विश्वनाथ लिंगायत सर. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आमच्या गुणलेखिका सोनमताई चव्हाण, त्याचबरोबर आपण पाहतोय आमचे बलरामजी कोटवडेकर सर देखील आहेत. आमची संपूर्ण टेक्निकल टीम असेल, सर्वांचं कामकाज प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. दीपकदादा पवार आणि आमची संपूर्ण टीम ओम साई स्पोर्ट्स प्रत्येक घडामोडीवर लक्ष आहे. परागजी सावंत, रजनीशजी परब, चंदनजी खानविलकर, आमची संपूर्ण टीम प्रत्येकाच्या कार्यकर्तृत्वाला मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने सलाम असेल. त्याचबरोबर आपण सातत्याने एक गोड आवाज ऐकतोय, ते अभिजितजी गोडबोले सर, ते देखील सातत्याने आमच्यासोबत जोडले गेलेत. या सर्वांचंच योगदान या स्पर्धेसाठी खूप मोठं आहे, परंतु या स्पर्धेचे आमचे आधारवड आधारस्तंभ आदरणीय नामदार उदयजी सामंत साहेब आणि आदरणीय किरण भैया सामंत साहेब. हा चेंडू टप्पा पहिला बॉल बाहेर निघालाय आणि त्यानंतर पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. वाईटचा सिग्नल मिळतोय. रन मिळतील इथे 2. यष्टीरक्षकांनी थोडीशी चूक केली आणि त्यानंतर लगेचच 1 रन इथे प्राप्त केली आहे. जीवित मात्रेने तत्परता इथे दाखवली. क्रिकेटच्या पटलावर चाणक्य नीती कल्पकता तुम्हाला दाखवावी लागते. 70 रन्स. 5 गडी बाद. प्रथमेश राठोड. प्रथमेशचा हा चेंडू आखू टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक धावेल. खूप चांगली फिल्डिंग. सेकंड रन साठी होता प्रयत्न, परंतु सेकंड रन इथे मिळणार नाहीये. 1च रन. चांगली फिल्डिंग. थ्रो देखील चांगला. आपण पाहिलं असेल ऑन साईडला लॉंग ऑन मधून धावलाय तिथे फिल्डर. फिल्डिंग करत असताना राहुल लोहार काय फेकी देणे केले. चांगली फिल्डिंग. 1च रन आणि त्यानंतर बंटी थोडासा नाराज पाहायला मिळाला, परंतु आता जीवित साठी हा बॉल.
पुढे टाकलाय बॉल, टप्पा पाहिल्यानंतर बाहेर निघतोय. लेग कटर इथे सातत्याने वापरला जातोय उजव्या हाताच्या बॅटरच्या विरोधात. प्रथमेश राठोड याचसाठी जाणला जातो, जो सोलापूरचा खेळाडू आहे, सध्या रत्नागिरीमध्ये खेळतोय, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळतोय, चांगली बॉलिंग करतोय. इथे कमबॅक झालंय प्रथमेश कडून. जीवित साडी नेक्स्ट बॉल. हा चेंडू पंच केलाय गलीमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एकच रन मिळेल, सिंगल इथे प्राप्त होते जीवितला. या सिंगल नंतर टीमची टोटल आता स्कोर कार्डवर येऊन पोहोचली आहे 72 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स, 72 धावा, 5 गडी बाद. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. स्मार्ट नेट रायगड बॅटिंग करत असताना हा चेंडू बॅटची कडा घेतली आहे. लॉंग स्टॉपला बॉल येतोय. इथे रन घ्यायची होती जीवितला, परंतु बंटीने स्पष्ट नकार दिलाय. बॅटची कडा घेतली, बॉल विकेट किपरच्या मागे चालला होता. जीवित मात्रेला इथे रन घ्यायची होती, परंतु बंटी पटेलने इथे थांबवलंय, त्यामुळे हा येतो इथे डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. अकुटप्प्याचा बॉल, त्याच्यावर मोठा प्रहार, बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. येतोय हा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी शानदार दमदार षटकार. का मी आधीच्या बॉलवर रन घेतली नव्हती हेच इथे सांगतोय, आणि त्यानंतर अगदी हुक करण्याचा प्रयत्न, रिॲक्शन तुम्ही पाहिली असेल बंटी पटेलच्या चेहऱ्यावरची. कारण हा खेळाडू यंदाच्या हंगामात अक्षरशः गोलंदाजांवर तुटून पडताना पाहायला मिळाला, आणि त्याचंच प्रात्यक्षिक या चेंडूवर त्याने दाखवून दिलंय. लांबच लांब षटकार ठोकलाय, बॉल आउट ऑफ द पार्क. रन मिळतील 6. टीमची टोटल स्कोर बोर्डवर आता रन झालेत 78 धावा, 78, 5 गडी ते गमावलेत. पहिल्या इनिंगचा एक बॉल आता शिल्लक असेल, परंतु हा षटकार ठोकल्यानंतर बॉल देखील आता गायबच झालाय, त्यामुळे दुसरा चेंडू मैदानात मागवला गेलाय. चेंडूची चाचपणी केली जाते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रथमेश राठोड. या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली होती, परंतु षटकार ठोकलाय. बंटी पटेल याच खेळासाठी जाणला जातो. तो पोहोचला आता 7 बॉलमध्ये 17. इथे कमबॅक केलंय, उत्तर दिलंय. टप्पा पडल्यानंतर लेग कटर, बॉल बाहेर निघाला. इथे बीट झालाय बंटी पटेल. हा येतो इथे डॉट बॉल. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपलाय. 6 षटकांचा खेळ इथे संपतोय, आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले स्कोर कार्डवर 78 धावा, गडी बाद झाले तिथे 5. 5 बाद 78 धावा इथे पहिल्या इनिंग मध्ये स्मार्टनेट रायगड टीमने बनवल्यात. भापकर 11 नॉट 7 बारामती संघाच्या विरोधात, आणि 79 धावांचं लक्ष्य इथे प्रस्थापित केलंय. परंतु जाऊया सध्या स्कोर कार्डच्या दिशेने. स्मार्टनेट रायगड, विश्वजित मात्रे 5 बॉल त्याने फेस केले, 12 धावा त्याने काढल्यात. त्यानंतर संदीप पाटील 6 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान. विश्वजित ठाकूर 3 बॉलमध्ये 7. योगेश पवार 6 बॉल फेस केले, 15 रन्स काढलेत. बंटी पटेल 8 चेंडूमध्ये 17 धावांवर नॉट आउट राहिलाय. हितेंद्र जडेजाने 4 बॉल फेस केलेत, 6 धावा काढल्यात. जीवित मात्रे 4 चेंडूंमध्ये 6 धावांवर नॉट आउट राहिलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात 4 धावा इथे जोडल्या गेल्या, आणि त्यानंतर 78 धावा, 5 गडी बाद. परंतु जाऊया आता गोलंदाजांच्या दिशेने. गोलंदाजीचं पृथक्करण पाहूया. सचिनने 1 ओव्हर टाकली, रन खर्च केलेत 16. डॉट बॉल 1 त्याने टाकला, इकॉनॉमी त्याचा राहिलाय 16चा. नवनाथ हडवळे 1 षटक, 15 रन्स, 1 गडी त्याने बाद केलाय. 2 डॉट बॉल त्याने टाकले. प्रथमेश राठोड 2 षटकं त्याने हाताळली, 19 धावा इथे खर्च केल्यात, 2 गडी त्याने बाद केलेत. विजय खडके 1 षटक, 16 धावा, 1 गडी त्याने बाद केलाय. अक्षय टावरे 1 षटक, 11 धावा, 1 विकेट त्याला देखील मिळाली आहे. फॉल ऑफ विकेट्स पाहूया. पहिला गडी 22 वर बाद झाला, दुसरा गडी 31 वर बाद झाला, तिसरा धक्का 40 वर, त्यानंतर 46 वर चौथी विकेट, आणि 57 वर 5वा गडी बाद झाला. एक्स्ट्रा मिळाले होते 4, आणि एकूण टोटल सध्या 78 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 79 धावांचं असेल लक्ष, आणि जसं का दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात, या ऐकूया आपण आमच्या कॉम्बॉक्स म्हणून आपल्यासोबत जोडले जातील आदरणीय प्रशांतजी आदवडे सर. इट्स ओ टू यू. धन्यवाद. प्रशांत आदवडे जे बोलताना अजिबात घेत नाहीत आडेवेडे.
मी त्यांना भेटायला गेलो. सो वेलकम हरेश पंड्या सर, वेलकम कुणाल दाते, वेलकम गोपी. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 9 अप्रतिम सामने आजही आपल्याला पाहायला मिळतात. कालही खूप चांगले सामने झाले. काल तर आपण फास्टेस्ट विक्ट्री सुद्धा प्रशांत बघितली. 10 चेंडूमध्ये काम खतम. 44चं लक्ष होतं आणि केवळ 10 चेंडूमध्ये पहिल्या 6 चेंडूमध्ये 24 धावा आणि पुढच्या 4 चेंडूमध्ये 20 धावा बाद खतम कर दी कल. आज पहिली मॅच हाय स्कोरिंग झाली आणि 72 चेंडूंचं 72 धावांचं लक्ष होतं, माफ करा, आणि 71 धावा करू शकला. आणि आता मला वाटतं 78 की 78 और 79चं बहुतेक टार्गेट आहे. बघूया कशा पद्धतीने चेस करतोय भापकर. नॉट 7 रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 9वं पर्व आपण बघू शकतो. सगळ्या स्पॉन्सर्सचं ब्रँडिंग इथे केलं गेलं आणि हे दरवर्षी बनवतात आमचे असलम वास्ता, शेड ग्राफिक्सचे ओनर असलम वास्ता. त्यांचं नुकतंच इथं आगमन झालेलं आहे. वन ऑफ आवर लिडिंग स्पॉन्सर्स शेड ग्राफिक्स. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 9 प्रतीक सावंत यांचं इथे आगमन झालेलं आहे. इमर्जिंग प्लेअर ही एक विशेष पारितोषिक, विशेष बक्षीस गेल्या वर्षीपासून प्रतीक सावंत यांनी द्यायला सुरुवात केली. यावर्षी पण त्यांनी ते बक्षीस स्पॉन्सर केलेलं आहे. असे खूप सारे वेगवेगळे स्पॉन्सर ज्याचा उल्लेख वेळोवेळी आम्ही करत असतो. वळूया आपण मॅचकडे. प्रशांत आदवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. tenniscricket.in ची सगळी टीम आपल्यासोबत जोडली गेलेली आहे आणि मुख्य मंचावरती हरेश पंड्या सर काही महत्त्वाच्या सूचना दीपक पवार यांना देत आहेत. अजून काही अपडेट्स करता येतील, अजून काही बदल या ट्रॉफीमध्ये करता येतील. चांगली सजेशन्स हरेश सरांकडनं सातत्याने मिळत असतात, कारण एक सिनियर व्यक्तिमत्व आहे ज्यांचं खूप नाव आहे, दबदबा आहे आणि खूप माहिती ज्यांच्याकडे आहे. एनसाइक्लोपीडिया. ओवर टू यू प्रशांत. शुक्रिया अभिजीत जी गोडबोले, जिनकी मीठी आवाज़ आप बिल्कुल सुन रहे थे। और अब जाके एक बार फिर मैदान के अंदर जो मुकाबला है स्मार्ट नेट रायगढ़ बनाम भापकर 11-0-7 बारामती। वो प्रमुख गेंदबाज के तौर पर विश्वजीत गेंदबाजी करेंगे। तेज रफ्तार की गेंदबाजी करते हैं, अपने कंधों का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं और गेंदबाजी में वेरिएशन बहुत अच्छा है। सामने बल्लेबाज की बात करें तो राहुल लोहार और सौरभ शुरू ऑन स्ट्राइक। पहली गेंद पर प्रहार, गेंद बिल्कुल बाउंड्री की तरफ जाते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आते हुए गेंद को बैकफुट पर ऑन साइड पर डीप मिड विकेट क्षेत्र में खेल दिया था बल्लेबाज शुरू लोहार ने। रन संख्या 1 रन बगैर किसी नुकसान के। बारामती यंगर्स के बहुत सारे खिलाड़ी फिलहाल आप देख रहे हैं। पुण्य नगरी के बहुत सारे खिलाड़ी इस मंच पर आज पहुंच चुके। चेतन कालंगी, आसिफ सैयद, अक्षय तावरे, इसके साथ अगर देखें तो रंजित जगताप, सौरभ दवली, सचिन सालवी, यच गेंद बहुत बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलती हुई गेंद। संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी में सुल्तान और एक बार फिर गेंदबाज विश्वजीत ने क्या जबरदस्त गेंदबाजी की थी। और उसके बाद में विश्वजीत ठाकुर, मुझे याद है पिछले साल बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट होता डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्टेडियम पर, मानसा उप मुख्यमंत्री, उस प्रतियोगिता में इनके लिए एक बार फिर बल्लेबाजी करते हुए लगातार 4 छक्के जड़े थे, 20,000 का इनाम मिला था। और बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते हुए गेंद को रीड करने की जरूरत है। एक तरफ शुरू लोहार बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी, उनके पास काबिलियत है, एक बार फिर फॉर्म में भी है। दूसरी तरफ तो सौरभ को मौका मिल रहा है और सामने दिग्गज खिलाड़ी है जिन्होंने एक बार भी देखे रफ्तार में गिरफ्तार किया है बहुत सारे बल्लेबाजों को। तो गेंद के मेरिट के हिसाब से खेलने की जरूरत। अच्छा वेरिएशन गेंदबाज विश्वजीत के पास। ऑफ के बाद ये इस तरह से, लेकिन पॉइंट पर खिलाड़ी मौजूद, पॉइंट पर लिया गया कैच, बहुत ही महत्वपूर्ण कैच था और बल्लेबाज बैक टू द पेबल जाते हुए
शरीर से दूर खेले, इसीलिए पॉइंट को क्लियर नहीं कर पाए। पॉइंट पर बहुत अच्छा कैच, जो पॉइंट पर इस पर खिलाड़ी तैनात है, अच्छा कैच लिया गया। रंजीत मैदान के अंदर आए हैं, काबिलियत है, पिछला साल बहुत अच्छा रहा है, एनबी ट्रॉफी में बहुत अच्छा खेले। उसके साथ अगर देखें तो मानासा उप मुख्यमंत्री चषक में बहुत अच्छा खेले हैं। महात्मा फुले चषक में एक यादगार पल था जिसके बारे में मैं चर्चा करूंगा। अगर इनका बल्ला बोलता है तो ये कहानी बिल्कुल आएगी। रन संख्या फिलहाल 1 रन 1 विकेट के नुकसान पर। अब जब विकेट मिला विश्वजीत को तो इनका कॉन्फिडेंस भी बिल्कुल बढ़ने वाला है। फील्डिंग की जमावट, फ्लाइंग स्लिप, गली पॉइंट, कवर की तरफ खिलाड़ी है, मिड ऑफ पर खिलाड़ी है, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी, डीप मिड विकेट पर 1 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। और ये इनकी ताकत है, बहुत खूबसूरती के साथ। स्ट्रोक तो अच्छा खेला था, बैकफुट पर अच्छा खेलते हैं, लेकिन कवर पर बहुत ही बेहतरीन कैच। दूसरे विकेट का पतन। रंजीत आए, रंजीत चले गए हैं। विश्वजीत को यह दूसरी सफलता मिली है। कवर पर रन संख्या 1 रन 2 विकेट के नुकसान पर। हालात कुछ अच्छे नहीं है। नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल बल्लेबाज आ रहे हैं। रंजीत अपना खाता नहीं खोल पाए हैं। टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ जाती हुई गेंद, इस गेंद को कवर के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन छक्का फ्लैट गई और कवर पर जो खिलाड़ी थे इन्होंने कोई गलती नहीं की है। अच्छा कैच, 2 विकेट चटका, ये इनकी ताकत है। बेहतरीन गेंदबाजी करते हैं विश्वजीत ठाकुर। अब चक्कर बल्लेबाज गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अपने बोरिंग मार्ग पर। अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलते हुए गेंद को खेल दिया बगली क्षेत्र में। 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए। बेहतरीन गेंदबाजी पहले ओवर में अगर देखें तो क्या कमाल की गेंदबाजी रही है। पहले ओवर का खेल सफल ओवर समाप्त। रन संख्या 2 रन 2 विकेट के नुकसान पर। यहाँ एक बड़ा मुकाबला देख रहे हैं भापकर 11 और स्मार्ट नेट रायगढ़ के बीच मैदान पर खेल कुछ देर के लिए रुका हुआ है। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे ओम साई स्पोर्ट प्रेजेंट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2023 पावर्ड बाय नामदार उदय जी सामंत, स्ट्रांगली सपोर्टेड बाय किरण भैया सामंत। दूसरे दिन का खेल विवेक शेलार फिलहाल गेंदबाजी करने के लिए आए हैं। इनके पास भी काबिलियत है, निरंतरता के साथ अच्छी गेंदबाजी करते हैं, तो ये अच्छा विकल्प दूसरे ओवर में। स्मार्ट नेट रायगढ़ बनाम भापकर 11 के बीच मुकाबला। भापकर 11 को जीतने के लिए लक्ष्य बहुत बड़ा रखा है और पहले ओवर में ड्रीम स्टार्ट हुआ। विश्वजीत ठाकुर ने पहले ओवर में केवल 2 रन दिए और 2 सफलता अर्जित की है। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। फिलहाल विवेक शेलार, बल्लेबाज चेतन कलंगे और सौरभ दलवी। सौरभ दलवी के पास भी काबिलियत है। यहां से एक बार प्रिय देखे तो खुद के ऊपर विश्वास रख के आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी करने की जरूरत। विवेक शेलार की पहली गेंद कम बॉक्सिंग से गेंदबाजी करने के लिए तैयार। सीधे बल्ले से गेंद को साइड पर उछाला है। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, लेकिन वो बन गया दर्शक, दर्शक बन गया दीवाने। दर्शनीय स्ट्रोक, गेंद बॉडी लाइन की तरफ जाती हुई ये लगा रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी सिक्सर। चेतन के पास भी काबिलियत है, सीधे बल्ले से गला। सबसे अच्छी बात थी बल्ले का पूरा चेहरा दिखाया और गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से खेलते हुए शरीर का संतुलन बहुत अच्छा था। एक दर्शनीय स्ट्रोक चेतन का लगे का। रन संख्या 8 रन 2 विकेट के नुकसान पर। और क्या स्वागत हुआ है गेंदबाज विवेक शेलार का। अब जाकर इस ओवर की दूसरी गेंद राइट आर्म ओवर द विकेट।
फील्डिंग की जमावट, फ्लैंक स्लिप, गली पॉइंट, डीपेस्ट कवर मिड ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात। और ये अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली है। इस गेंद को बल्लेबाज ने रीड नहीं किया, गेंद को ऑन साइड पर उछल कर खेलना चाहते थे, लेकिन ये गेंद बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर थी, वहां से और बाहर की तरफ निकली है। विवेक शेलार हरकत कर सकते हैं। पहले अगर गेंद की बात करें तो रफ्तार के ऊपर सवार हुए थे, उस वक्त पलट पार किया था चेतन कालिंगे ने। दूसरी गेंद पर विवेक शेलार की गेंद थी, जवाब नहीं था चेतन के पास। फुल टॉस गेंद पैरों की तरफ है, फ्लिक किया ऑन साइड पर, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ जाते भी शानदार स्ट्रोक, गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने दड़ दिया शानदार रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी चौका। दिशाइन गेंद एक बार फिर पैरों की तरफ है, फुल टॉस है, कहां छोड़ने वाले चेतन कालेंगे। एक आपको इंटरेस्टिंग बात बताने की कोशिश करूंगा, जो यंगर्स की टीम है जब तालुका लेवल में खेलती है तो पिछले साल 20 बार चैंपियन बनी थी, और इस बार अगर देखें तो रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में मेरे हिसाब से ये सारे खिलाड़ी पहली बार आए हैं। अक्षय तौरे अगर देखें तो उभर कर आए इसी टीम से। अब चक्कर विवेक शेलार कमाल के खिलाड़ी, अच्छे गेंदबाज है, लेकिन सामने से चेतन अनुभव के भंडार खिलाड़ी है, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। जब इस तरह के स्ट्रोक आते हैं, गेंद बल्ले के बीचों बीच लगती है तो कॉन्फिडेंस सातवें आसमान की तरफ जाता है। चेतन कालंगे 11 पर केंद्र, 4 गेंदों का सामना किया और विवेक पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर एक बार फिर बिंदी गेंद है और तीसरी गेंद पर चौका। अब चौथी गेंद पर क्या होगा? विवेक शेलार राइट आर्म ओवर द विकेट, इस गेंद को बैकफुट जाके ऑनसेट पर पूरा करना चाहते थे, बैकलिक का इस्तेमाल करने का ज्यादा मौका नहीं मिला। मिड विकेट पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ सिंगल रन पूरा किया। रन संख्या अब स्कोर थोड़ा सा आगे बढ़ता हुआ 13 रन 2 विकेट के नुकसान पर बापकर 11। जीतने के लिए लक्ष्य बहुत बड़ा है, तो पावर प्ले के जो 2 ओवर बहुत महत्वपूर्ण। पहले पावर प्ले के ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी विश्वजीत ठाकुर द्वारा 2 रन दे 2 सफलता अर्जित की, लेकिन इस वक्त जो प्रेशर है वो गेंदबाज के ऊपर है। ओह ये अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद। जब आप अगेन द टर्न खेलना चाहते हो तो आपको गेंद के पीस तक पहुंचना पड़ता है, अभी गेंद के पीस तक नहीं है और बल्ला मिड विकेट क्षेत्र की तरफ चला गया, तो अपने आप वो गैप बन गया। टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकली, बहुत अच्छी गेंद थी। देखिए क्या ओवर चल रहा है, एक छक्का, बिंदी गेंद, चौका, सिंगल, एक बार फिर बिंदी गेंद है। ये आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष। 13 पर 2, अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया तरीके, एक बार फिर गेंद रन लेना चाहते हैं, थ्रो बहुत तेज कर दिया था, बहुत तेज थ्रो था। अगर डायरेक्ट हिट होता तो वह खतरे की घंटी चेतन के लिए बज रही थी। सौरभ और चेतन लड़ रहे अपनी टीम के लिए। 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ रन संख्या 13 रन 2 विकेट के नुकसान पर भापकर 11। यह सामंत 9वां साल, बेमिसाल कमाल है और शानदार आयोजन। प्रोफेशनल टूर्नामेंट बिल्कुल आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट .in के माध्यम से। अब जाकर विवेक शेलार का ओवर 11 रन दिए, गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। विश्वजीत ठाकुर को 1 ओवर दिया गया था, पहले ओवर में केवल 2 रन दिए और 2 सफलता इन्होंने प्राप्त की थी। अब जाकर विवेक शेलार का ओवर भापकर 11 के लिए बहुत अच्छा साबित हुआ। चेतन का बल्ला बोल रहा है, सौरभ के पास भी काबिलियत है, बहुत उम्दा खिलाड़ी है प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर, लेकिन ज्यादा गेंदें खेलने का मौका नहीं। 3 गेंदों में केवल 1 रन। राजेश, ओह अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी। ऑफ स्टंप के बाद टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते गेंद को ड्राइव तो करना चाहते थे, लेकिन बॉडी का वेट वो थोड़ा सा ट्रांसफर होना चाहिए था गेंद की तरफ। बल्ला तो चला गया, लेकिन बल्ला एक बार फिर गेंद की तरफ जाके कुछ फायदा नहीं है। गेंद बल्ले का अनुनी किनारा लेती बिल्कुल स्टंप के करीब से विकेट कीपर की तरफ आई है। 13 पर 2, पहली गेंद बिंदी गेंद राजेश द्वारा। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं, दूर वाले एंड से फील्डिंग की जमावट। इस वक्त फ्लाइंग स्लिप 1 पॉइंट,
ऑफ स्टंप के बाहर गेंद हवा में, पॉइंट क्षेत्र में गेंद जा रही है, गैप में चली गई, बाउंड्री की तरफ जाती हुई, क्या चार मिलेंगे? चार मिलेंगे। सौरभ और चेतन, चेतन के बल्ले से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए 4 रनों के लिए मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। क्षेत्र में चली गई और उसके कारण चेतन को यहां चौका मिला है। रन संख्या 17 रन, 2 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल चल रहा है और भापकर 11 के लिए लक्ष्य बहुत बड़ा है। निरंतरता के साथ आपको अच्छी क्रिकेट, पॉजिटिव क्रिकेट खेलने की जरूरत है। बल्लेबाजों को आंखें जम चुकी है चेतन कालिंगे की, आक्रामक बल्लेबाज है, गेंदबाजी करेंगे राजेश तैयार। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गेंद को सीधे बल्ले से खेल दिया, गेंद जाती हुई ट्रैवल होती हुई बाउंड्री की तरफ, खिलाड़ी लॉन्ग ऑन पर मौजूद हैं। सुंदर फील्डिंग, बहुत ही बेहतरीन फील्डिंग का मुजाहिरा लॉन्ग ऑन पर। 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए है। यह तीसरा ओवर, 6 ओवर का मैच। रन संख्या फिलहाल अगर देखें तो स्कोर बोर्ड भापकर 11 एक बहुत बड़ा लक्ष्य, एक बार फिर आप इसका पीछा कर रहे हैं। 79 का लक्ष्य है। 18 रन 2 विकेट के नुकसान पर 18 पर 2। नेक्स्ट मॅच मला वाटतं TWJ गुहागर आणि श्लोक आहे। टॉससाठी प्लीज कॉल द्या बलराम। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राजेश। मिस्टर स्ट्रोक हवा में खेलते हुए खिलाड़ी फाइन लेग पर वैसे कोई नहीं है, गेंद के नीचे आ रहे खिलाड़ी इस वक्त, मतलब जो खिलाड़ी था वो बिल्कुल फाइन रखा हुआ है। आप देख सकते हैं इस वक्त एक खिलाड़ी फ्लैंक स्लिप पर, एक फाइन लेग पर जो खिलाड़ी है वो सीधा रखा हुआ है और गेंद जो फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच का फासला है वहां आ गई है। मिस्टर स्ट्रोक था बल्लेबाज का। चेतन 17 पर खेल रहे, सौरभ 3 पर, रन संख्या 20 रन, 2 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल चल रहा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट राजेश। अब अभी गेंद को खेल दिया, मिस्टर स्ट्रोक है और गेंद के नीचे खिलाड़ी छोड़ दिया कैच। काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, फॉलो किया था गेंदबाज राजेश ने बल्लेबाज को। सौरभ को एक बार इस मुकाबले में चलना बहुत जरूरी है, रनों की भूख को बढ़ाना बहुत जरूरी, क्योंकि दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और समय भी बहुत कुछ मांग रहा है और काबिलियत है। हुनरबाज खिलाड़ियों के लिए रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी सबसे बड़ा मंच है। 21 2 विकेट के नुकसान पर 21 पर 2। ये अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद, ऑफ स्टंप के बाहर गेंद को एक बार फिर ड्राइव करना चाहते थे, लेकिन वही कहानी, बॉडी का वेट एक बार फिर आगे जाना बहुत जरूरी। अच्छी गेंद, गेंदबाज राजेश तरफ बिंदी गेंद के साथ 3 ओवर का खेल समाप्त। 21 2 विकेट के नुकसान पर भापकर 11 और TWJ गुहागर टीम के कप्तान को मैं विनती कर रहा हूं, दरख्वास्त कर रहा हूं, आपको टॉस बॉक्स की तरफ जाना है। आफ्टर 3 ओवर नाउ स्कोर 21 प्लस ऑफ 2 विकेट। इक्कीस रन आपने बनाए हैं, 18 गेंदों में 58 रनों की जरूरत। हमारी जिंदगी वीडियो गेम जैसी है, हम एक लेवल को पार करते तो दूसरा लेवल बहुत कठिन हो जाता है। तो पहले लेवल में देखिए भापकर 11 ने 3 ओवर में केवल 21 बनाए हैं, अब 18 गेंदों में 58 आपको बनाने हैं, तो चैलेंज है। और चैलेंज तो सिक्का तो होता है, एक सिक्के पर लिखा हुआ एक बार फिर चैलेंज, लेकिन दूसरे अगर साइड की बात करें तो वहां लिखा मौका भी है, अवसर है बहुत बड़ा यहां से हीरो बनने का बल्लेबाजों के लिए। विवेक शेलार मंजे गेंदबाज है, 18 गेंदे 58 रनों की जरूरत। अभिजीत जी बोलिए। जिस सिक्के की बात की तो सिक्का उछाल लेते हैं यहाँ पे नेक्स्ट मैच का। ओके
दोनों टीम यहाँ पे मौजूद, कैप्टन मौजूद है। TWJ डोमिनेटर्स वर्सेस श्लोक आर्या 11। हियर वी गो फॉर द टॉस। लक्ष्मीकांत सावंत उर्फ बाबा, एक चांगला क्रिकेटर रत्नागिरीतला, त्याच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करतोय। विकेट की गेंद और अच्छी गेंद थी, और सेट पर खेलना आते थे। फिलहाल अगर देखे तो सफल हुए थे बल्लेबाज टिप आउट के बाद। वन बाय TWJ डॉमिनेटर्स। प्रशांत, नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे, TWJ डॉमिनेटर्सने टॉस जिंकलेला आहे। ओव्हर टू यू। शुक्रिया अभिजीत सर। स्कोर 25-2। यस, दे विल फील्ड फर्स्ट। TWJ एक बार फिर टॉस इन्होंने जीता, सिक्का उछला TWJ के पक्ष में गिरा। इन्होंने कहा कि एक बार फिर हम फील्डिंग करेंगे। इस गेंद को थोड़ा सा पॉज लेके ऑन साइड पर खूबसूरती के साथ खेलते हुए तस्वीर बदली, तकदीर बदली, बुरी है एक बार फिर यहां एक बार फिर बदली है पूरी पिक्चर, और ये लगा शानदार रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी का सिक्सर। विवेक के ऊपर हमला हो रहा है, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक बल्लेबाज सौरभ का। इनके पास भी काबिलियत है, थोड़ा पॉज लिया था, एक बार फिर गेंद को आने दिया, और थोड़ी धीमी रफ्तार की गेंद थी और उसका भरपूर फायदा उठाया। ऑन साइड पर गेंद को पूल करते हुए मिड विकेट बाउंड्री के बाद शानदार सिक्सर बल्लेबाज सौरभ का। 31 2 विकेट के नुकसान पर चेतन 17 पर खेल रहे हैं। अगर ये दो बल्लेबाज आखिर तक खेलते तो मजा आएगा। विवेक शेलार अभी तक 9 गेंदों में 21 रन दिए हैं, थोड़ा महंगे साबित हो रहे हैं। बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, शानदार खेल इनका रहता है, लेकिन फिलहाल ये अच्छा स्ट्रोक था, जल्दबाजी नहीं, हड़बड़ाहट नहीं थी जब इन्होंने स्ट्रोक खेला था सौरभ दलवी। इस बार हवा में लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद बिल्कुल बाउंड्री की तरफ जाती भी, ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है। गेंद बिल्कुल बाउंड्री की तरफ जाती भी, शानदार रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी सिक्सर। लाजवाब बल्लेबाजी, और दोनों स्ट्रोक बहुत ही क्वालिटी के थे बल्लेबाज सौरभ दलवी द्वारा। टॉस गेंद ड्राइव किया बहुत बढ़िया तरीके से, एक बार फिर तेजी के साथ गेंद ट्रैवल, 4 रन। घास को आग लगाती हुई गेंद बॉडी की तरफ चली गई 4 रनों के लिए। क्या जबरदस्त स्ट्रोक था, यह कड़क शॉट था, यह लगा रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी दमदार चौका। शुक्रिया डीजे। 41 2 विकेट के नुकसान पर चौथे ओवर का खेल चल रहा है। फिलहाल समीकर के देर एक बार फिर आपको लेके जाएंगे। 41 ऑन द बोर्ड। 18 गेंदों में 40 रनों की जरूरत है। क्या क्लास बल्लेबाजी आप सौरभ दलवी द्वारा। बैकफुट पर पुल किया, फ्रंट फुट पर लॉफ्ट किया, उसके बाद में अलोंग द कारपेट गेंद को खेल दिया था। लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच का फासला चीरती भी गेंद गोली की रफ्तार के साथ बाउंड्री की तरफ चली गई 4 रनों के लिए। अच्छी गेंद थी और क्लीन बोल्ड कर दिया विवेक शेलार। एक बार फिर देखे बीच मैदान पर बल्लेबाज सौरभ दलवी का विकेट लेते हुए, पहले छक्के चौकों की बौछार, गेंद जा रही थी बाउंड्री की तरफ, बार बार मिला विकेट, आया पलटवार, और पलटवार किया है विवेक शेलार ने। तीसरे विकेट का पतन होता हुआ गॉम। वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2023। 12 गेंदों का खेल है, जीतने के लिए 38 रनों की जरूरत है। सौरभ दलवी बहुत ही खतरनाक लग रहे थे उस वीक तक, देखे थोड़ा ऑफ स्टंप के ज्यादा बाहर चले गए, सफल हुए थे, तो गेंद बिल्कुल लेग स्टंप के ऊपर विवेक शेलार की आई और चारों का निश्चित करते हुए
12 गेंदों में 38 रनों की जरूरत है। बीच मैदान पर मंत्रणा जारी है। ओम साई स्पोर्ट प्रेजेंट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2023 आज का दूसरा दिन और आकाश में मैं सफेद बादल देख रहा हूं, धूप खिली हुई है। रत्नागिरी का मौसम बहुत ही सुहाना मौसम बिल्कुल है और आज से कड़ा संघर्ष मैदान के अंदर चल रहा है। और गेंदबाजी में बिल्कुल आप देख सकते हैं इस वक्त बॉलिंग मार्ग पर तैयार है विश्वजीत ठाकुर, अक्षय तावरे उभर कर आए खिलाड़ी, कम उम्र में ज्यादा फेमस बिल्कुल हो गए हैं, इसकी वजह है। लेकिन एक बार भी सही समय आएगा उसके बारे में ज्यादा डिटेल हम देने वाले, लेकिन इससे पहले मैच की तरफ जाना बहुत जरूरी। विश्वजीत ठाकुर अनुभव है, एक तरफ सुकून है एक तरफ जुनून है। विश्वजीत ठाकुर तैयार, सुकून और जुनून के बीच लड़ाई मैदान के अंदर चल रही है। 12 गेंदों में जीतने के लिए 38 रनों की जरूरत। अब आगे गेंद है, मिस्टर स्ट्रोक, टप्पा खाने के बाद उछाल था, हुक करना चाहते थे, टप्पी नहीं कर पाए हैं। अक्षय तावरे ग्रेट फिनिशर हैं। क्रिकॉन का मैच एक बार फिर पीछे जाके देखिए, इस साल हुआ था tenniscricket.in के माध्यम से, और क्या वो सुपर हिट टूर्नामेंट और क्या फिनिश हुआ था। आपके सामने एक ऐसा खिलाड़ी है जो केवल बल्लेबाज नहीं है, फिनिशर है। इससे पहले महाराष्ट्र प्रीमियर लीग, वहां भी एक बार फिर कमाल कर दिया था। चार बार ये कारनामा कर चुके हैं पिछले 2 सालों में। तो आजकल देखिए आगाज करने वाले लोग बहुत हैं, मतलब बल्लेबाज एक बार फिर बहुत है, लेकिन फिनिशर कम है। वही इंटरनेशनल में बात है। आप माइकल बेबन का नाम लेते हैं, आप धोनी का नाम लेते हैं, लेकिन इससे देखिए आगाज करने वाले बहुत है, फिनिशर कम है। एक खिलाड़ी है जिनके पीछे स्टिकर लगा हुआ है फिनिशर का, लेकिन सामने सुकून वाले गेंदबाज। ओ कड़क आवाज, क्या गेंद जाएगी बॉलिंग की तरफ? नहीं, इस वक्त हवा में गेंद बिल्कुल बॉलिंग की तरफ जाती भी। अक्षय तावरे वारे वारे आपके वारे नारे, गेंद बॉलिंग की तरफ जाती भी, शानदार सिक्सर। और राइट, सुकून और जुनून के बीच लड़ाई है। पहली गेंद पर तावरे का बहुत ही खूबसूरत स्ट्रोक। ओ ये अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद अगर देखे थोड़े ऑफ टाइम के बाहर जाते भी। एक पहली गेंद चेतन कालंगी की थी, और इसके बाद अगर देखे तो इन्होंने अच्छा स्ट्रोक नहीं खेला था। उसके बाद में दूसरी गेंद पर विश्वजीत ठाकुर के ऊपर हमला हुआ। तीसरी गेंद पर ठाकुर साहब ने कहा हम भी कुछ कम नहीं है, दम कब लगाने के लिए आए हैं। 48 3 विकेट के नुकसान पर 9 गेंदों का खेल अभी भी आना बाकी। 31 रनों की जरूरत। सोनम चौहान इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते भी। इस बार ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी बिल्कुल बॉर्डर पर तैनात है। डीप मिड विकेट पर अच्छी फील्डिंग, 1 रन लेने का अवसर। अब जाकर विश्वजीत ठाकुर अपने बॉलिंग मार्ग पर बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। अब जाकर इस मुकाबले की बात करें तो जीतने के लिए आपके लिए 8 गेंदों में 30 रनों की जरूरत। सामने कांच का बंगला हो, मैं पत्थर कैसे मारूं? सामने विश्वजीत ठाकुर हो, मैं छक्का कैसे मारूं? अगर सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी। विश्वजीत ठाकुर एक मुझसे बड़े गेंदबाज है। 49 3 विकेट के नुकसान पर। मिस्टर स्टोक हवा में गेंद कवर पर, खिलाड़ी गेंद के नीचे, चेतन की पारी समाप्त। विश्वजीत ठाकुर ने यहां एक बार फिर देखे इस मुकाबले में स्ट्राइक किया है। इंपॉर्टेंट विकेट, विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता हुआ। अब फिलहाल चेतन कालेंगे ने 8 रन बनाए, 11 गेंदों का सामना किया। टप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर था और गेंद को ऑफ साइड पर खेलना तो चाहते थे, लेकिन गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी और कवर पर वैसे कोई यहाँ गलती नहीं है। 7 गेंदे 30 रनों की जरूरत। ये मुकाबला जीतने के लिए भापकर 11 टीम को अब जाकर बल्लेबाज के तौर पर मैदान के अंदर बल्लेबाज आ रहे हैं नंबर 6 पर बल्लेबाजी करने के लिए। सोलापुर से बिलोंग करते खिलाड़ी प्रथमेश ऑलराउंडर हैं। 7 गेंदों में 32 रनों की जरूरत। ये 2 तेज गेंदबाज विवेक शेलार, विश्वजीत ठाकुर आपके स्क्रीन पर। tenniscricket.in क्वालिटी एक बार फिर टेलीकास्ट इस प्रतियोगिता का। स्टंप कैमरा भी देख सकते हैं यहां से।
विश्वजीत ठाकुर बिल्कुल पसीना निकल चुका है, मेहनत तो कर रहे हैं। ये आने वाली गेंद बहुत महत्वपूर्ण है। बल्लेबाज स्ट्राइक रेन पर प्रथमेश, नौ स्ट्राइक रेन पर अक्षय तावरे। इस गेंद के ऊपर अब एक बार फिर पता चलेगा कि ऊंट किस करवट पर बैठने वाला है। 7 गेंदें 30 रनों की जरूरत। अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद। ब्रॉकहोल में ऑन साइड पर गेंद को खेलते हुए लॉन्ग ऑन क्षेत्र में ऑन द टोज गेंद थी, खोद के निकाला था। अक्षय तावरे ने अपने पास स्ट्राइक रखा है। वैसे चैलेंज तो है, इस पे कोई संदेह नहीं है। 6 गेंदें 30 रनों की जरूरत है। कहीं मत जाएगा। हमारे साथ जुड़ रहे एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। यू गए और यू आए। संगीत के लिए साथ चाहिए, हुनरबाज के लिए एक बार फिर हुनरबाज चाहिए। और आप रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी एक अच्छा प्लेटफॉर्म इतिहास बनाने के लिए और एक बार फिर बड़ा कारनामा करने के लिए अक्षय तावरे के लिए। गेंदबाज के पास बैंक बैलेंस है 6 गेंदें 30। एक बार फिर बढ़िया वो गेंदबाजी करेंगे। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्फत तैयार हो रहे। प्रमेय पाटिल के हाथ में गेंद, जैसे कि अक्षय तावरे के पीछे वो स्टिकर लगा हुआ है फिनिशर का। संघर्ष 3 तरह का होता है, एक जीने के लिए होता है, दूसरा संघर्ष होता है एक बार फिर पहचान बनाने के लिए, तीसरा संघर्ष होता है अगर आपकी पहचान बनानी है, आपने पहचान जो बनाई है उसको बरकरार रखने के लिए। अब एक बार अक्षय तावरे की एक पहचान बनी हुई है, उसको बरकरार रखना है। और गेंदबाज के पास, प्रमेय के पास अनुभव की कोई कमी नहीं है, बहुत ही बेहतरीन गेंदबाज है। वैसे हीरो बनने का मौका दोनों के पास। 6 गेंदें 30 रनों की जरूरत। थर्ड पॉइंट का एक खिलाड़ी इस वक्त लॉन्ग ऑफ क्षेत्र में, लॉन्ग ऑन मिड विकेट, डिस्को लेग पर खिलाड़ी मौजूद है। और प्रमेय अपने बॉलिंग मार्फत एक खिलाड़ी फाइन लेग पर भी रखा हुआ है। ऑन साइड पर 3 खिलाड़ी बाउंड्री पर, एक खिलाड़ी दायरे के अंदर। और ऑफ साइड पर फिलहाल आप देख सकते हैं 2 खिलाड़ी दायरे के अंदर और 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर रखे हुए हैं। फुल टॉस गेंद ऑन साइड पर, पहली गेंद पर पनिशमेंट। अंपायर का क्या फैसला है वो देखना बहुत जरूरी है। लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। और अब तीसरे अंपायर बीमर के लिए एक बार फिर तीसरे अंपायर बिजी हो जाएंगे, लेकिन यह कमाल का सिक्सर था। मैदान के अंदर चल रहा है घमासान। हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान। टीवी रखिए ऑन, गेम इज ऑन। पहली गेंद पर अक्षय तावरे के रडार में गेंद थी और बल्ले के बीचों बीच खेलते हुए, और अंपायर का फैसला बिल्कुल इस वक्त नो बॉल का। तो इसका मतलब इस गेंद के ऊपर वो 7 रन, मतलब आपको वो 6 गेंदें डालनी पड़ेगी। शानदार सिक्सर, 7 रन आए तो आंकड़े बदलते हुए खेल में पलटवार। अक्षय तावरे, वारे वारे आपके वारे न्यारे, क्या जबरदस्त बल्लेबाजी आप कर रहे हैं। अब प्रदीप के ऊपर एक बार फिर बहुत बड़ी जिम्मेदारी है। प्रमेय पाटिल के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। पहली गेंद ज्यादा आगे डालने की कोशिश, ब्रॉकर में एक बार फिर डालना चाहते थे, फंस के गए एक बार फिर गेंदबाज, और उसका भरपूर फायदा आज बल्लेबाज अक्षय तावरे ने उठाया। 6 गेंदों का खेल, और जीतने के लिए अगर देखें तो वह यहां से और चाहिए 23 रन। क्या कमाल का मैच चल रहा है। दोपहर का सत्र, धूप खिली हुई है। एक रोचक मुकाबला आप बीच मैदान पर देख रहे हैं। रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2023 पिक्चर है सुपर हिट। अगली गेंद फ्री हिट। एक बार फिर दे घुमा के खेलने का मौका मिलेगा अक्षय तावरे को। 6 गेंदें 23। ऑफ्टर के बाद लो पुल टॉस गेंद ऑन सर पर खेलते हुए खिलाड़ी या बॉलिंग पर मौजूद है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना चाहते हैं और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दर्शकों की तालियां एक बार फिर आप सुन सकते हैं। क्या मुकाबला चल रहा है, रोचक मुकाबला मैदान के अंदर, दिलचस्प मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। 5 गेंदें 21 रनों की जरूरत है। अक्षय तावरे बेहतरीन खिलाड़ी हैं। प्रमेय के पास भी एक बार फिर काबिलियत है, लेकिन एक समय आ गया है, खुद को साबित करने का वक्त आ गया है। गेंदबाजी करने के लिए प्रमेय तैयार।
छोटी गेंद थी, इस गेंद को खेल दिया गैप में, 1 रन मुकम्मल। दूसरे के बारे में सोच रहे हैं, आराम से 2 रन मुकम्मल करेंगे। अभी देखिए आंकड़े बदलते में 4 गेंदों का खेल है, 19 रनों की जरूरत है। पहली गेंद पर छक्का, उसके बाद में प्रमेय ने अच्छी गेंदबाजी की है। गेंद और बल्ले के बीच एक अच्छी जंग छिड़ी हुई है। आप देख रहे हैं रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2023, आज का ये दूसरा दिन, 9वां साल। कमाल, बेमिसाल, दर्शक काफी संख्या में हमारे साथ जुड़ चुके हैं टेनिस क्रिकेट .in के माध्यम से। अच्छा दिलचस्प मुकाबला चल रहा है इस वक्त। थर्ड मैन पॉइंट काबा, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, लॉन्ग ऑन, मिड विकेट, डिप स्क्वायर लेग पर खिलाड़ी। एक खिलाड़ी बिल्कुल अब फाइंड क्षेत्र की तरफ जाता हुआ, अक्षय तावरे ऑन स्ट्राइक। टॉस गेंद थी, लॉन्ग ऑफ क्षेत्र में खेलते हुए लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है और रन नहीं लिया। तो आपके पास अभी भी 3 गेंदें हैं, 19 रनों की जरूरत। मुकाबला अगर टाई हुआ तो सुपर से ऊपर वाला ओवर, मतलब सुपर ओवर आएगा। अभी 3 गेंदे 19। दूसरा विकल्प, अब आप अगर देखें तो यहां से स्मार्टनेट रायगढ़ का पलड़ा भारी है, लेकिन 3 गेंदे बहुत क्रुशियल आने वाली, ये गेंद बहुत इंपॉर्टेंट है। प्रमेय कम बैक करते हुए, एक गेंद अच्छी डालनी है, एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज को खेलना है। इस बार हवा में ऊपर गई है, मिड विकेट पर पहुंचने पर खिलाड़ी गेंद के नीचे, और विवेक शेलार ने लिया अच्छा कैच। गेंद और बल्ले के बीच चुनी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग, और अक्षय तावरे बैक टू द पेविलियन, गॉन। दो गेंदों का खेल और जीतने के लिए 19 रनों की जरूरत। ओमसा स्पोर्ट प्रेजेंट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2023। बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर आ रहे, लेकिन अक्षय तावरे, प्रयास बहुत अच्छा था। दूसरी तरफ से एक छक्का आने के बाद प्रशंसा करनी चाहिए प्रमेय की, बहुत अच्छा कमबैक किया। कमबैक करना आना चाहिए। स्मार्टनेट रायगढ़ की बात करें तो धीरे धीरे अपने जीत की तरफ अग्रसर हो रही है टीम स्मार्टनेट रायगढ़। बैपकर 11 अब इनको चमत्कार ही बचा सकता है। क्या क्रिकेट में चमत्कार आपने होते हुए बिल्कुल देखा है, बार बार नहीं होते, लेकिन होते जरूर है चमत्कार। 2 गेंदे और 19 रनों की जरूरत है। प्रदीप प्रमेय बिल्कुल इस वक्त है, प्रमेय गेंदबाजी करने के लिए, और अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जाते भी, और ऑफ स्टंप के बाहर रखा था बल्लेबाज, बिल्कुल चौथी स्टंप की तरफ खड़े थे। एक गेंद और जीतने के लिए अब 19 चाहिए, मतलब स्मार्टनेट रायगढ़ की टीम जीत की दहलीज पर। इस गेंद को उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद खूबसूरती के साथ बॉलर के सर के ऊपर से डाउन द ग्राउंड, शानदार सिक्सर। अच्छा स्ट्रोक था, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते भी गेंद, और इस वक्त बढ़िया तरीके से बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था बॉलर के सर के ऊपर से। तो ये शानदार मुकाबला स्मार्टनेट रायगढ़ टीम ने जीत लिया है। तो पहले देखते इस वक्त लेखा जोखा, बंटी 17 रन, योगेश पवार के 15, विश्वजीत ने 12 रन, संदीप के 11, सौरभ 24, बहुत अच्छी बल्लेबाजी इन्होंने की, चेतन 18, अक्षय के 17। अक्षय लड़ रहे थे, शफीक ने आखिरी गेंद पर छक्का जड़ा, लेकिन प्रथमेश 2 ओवर 19 रन और 2 विकेट। दूसरी तरफ से अक्षय 1 ओवर 11 रन 1 विकेट, नवनाथ 1 ओवर 15 रन 1 विकेट, विजय 1 ओवर 16 रन 1 विकेट, विश्वजीत ठाकुर 2 ओवर 10 रन 3 विकेट। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन किया, 12 रन और यहां से 3 शिकार आज विश्वजीत ने किए हैं, और 90 तुली गेंदबाजी के। तो गेम चेंजर खिलाड़ी फिलहाल अगर देखे, जूनियर के 3 शिकार,